श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे तुमचं अजून एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आता वाजले होते सकाळचे 7 आणि डुगूच्या बघा कशा मस्त्या चालू होत्या. आणि मी झोपूनच होती, झोपून म्हणजे लेटून होती. आणि सकाळी सकाळी बघा त्याचं असं काहीसं चालू असतं. आता रोज तर व्हिडिओ घेऊन कसे काय टाकन म्हणून आज व्हिडिओमध्ये घेत होती. त्याला एवढं सर्दी खोकल्याने बरं नव्हतं वाटत, पण त्याच्या धिंगाण्या मस्त्या अशाच चालू होत्या. आता दिवाणवरती तो बिलकुलच राहत नाही. अगोदर राहिला की खिडकीजवळ कसा नाही कसा खेळत राहत होता, पण आता बिलकुलच नाही. आता फक्त खालतं खालतंच म्हणतो. तर बघा खालतं मस्त छान असा तो खेळत होता आणि त्याला कॅमेरा दिसला, मोबाईल, तर मोबाईलकडे आला बघा. आणि मोबाईलमध्ये बघा त्याचं कसं चावचिव चावचिव चालू होतं. असा बडबड करतो की खरंच. आणि कधी कधी असं वाटते की आणि बडबड नाही करावं, पण नाही बडबड केलं तर बरं पण नाही वाटत. त्याच्यानंतर मग उठली, चाय वगैरे पेला, आंघोळ वगैरे केली, देवपूजा झाली, सगळं फ्रेश झालं आणि आता करणार होती स्वयंपाक. तर स्वयंपाक तिघाचाच बनवायचा होता. मागच्याच व्हिडिओ सांगले आमच्या घरचे गावले जाऊ नये म्हणून. तर बघा आज मी बनणार होती वावरात मिळणारी रानभाजी, म्हणजे आपली आंबाडीची भाजी. अशा अनेक भाज्या वावरामध्ये भेटतात, कुंदराच्या भरपूर साऱ्या भेटतात, पण आमच्या घरी तेवढ्या आता म्हणजे जेवढ्या भेटते तेवढ्या आम्ही आणतो, कारण आमचा वावर दूर आहे. तर ही भाजी पण माझ्या जाऊनच आणली होती आंबाडीची. तर याचं वरण पण छान लागते, चटणी पण छान लागते आणि डाळ टाकून पण छान लागते. तर मी आज डाळ टाकून बनणार होती. बघा छान ती भाजी धुवून मी कापून घेतली बारीक बारीक आणि फोडणीची पण तयारी करून घेतली. 2 मोठे कांदे, लसणाच्या पाकळ्या, लसण जिरं ठेसून, आणि डाळ पण घेतली होती मी गरम पाण्यात टाकून. ती उडदाची डाळ होती. आणि आता इथं बघा भाजी सुकतपर्यंत, त्याचं पाणी पूर्ण नितरतपर्यंत मी इकडे भाकरी करून घेणार होती. आता हे ज्वारीच्या भाकरी नव्हत्या, हातावरच्या दसम्या होत्या. दसम्या, रोडगे, भरपूर सारे नावं आहेत. तर या हातावरच्या दसम्या होत्या, तर मी त्या इथे बनवून घेणार होती. बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. छान कमी तेलाने चुरून घ्यायची आणि तेल टाकून छान त्याची भाजी दसम्या बनवून घ्यायच्या. आणि अशा आम्हाला काही जास्त लागणार नव्हत्या, 4-5च बनवायच्या होत्या. आणि पाणी 4-5 दिवस झाला चालूच होता, बारीक पाण्यात चालूच होत. जशी काही त्यानं झडच लावली होती तशी. पाणी पण अजबच आहे, काही दिवस उघाड देतो तर काही दिवस येतो. जेव्हा गरज राहते तेव्हा येतो, नाही येत, आणि जेव्हा गरज नाही राहत तेव्हा येतो. तर बघा अशा पद्धतीने छान मी अशा भाकऱ्या बनवून घेतल्या. आणि बघा इकडं भाकरी पण शिजवत होती. आणि व्हिडिओमध्ये थोडासा आवाज आला असेल तर आमच्या घराच्या थोड्याशा दुरून रेल्वे गाडी जातो, तर त्याचा तो आवाज होता, म्हणून व्हिडिओ थोडासा बंद केला होता. तर बघा त्याच्यानंतर भाकरी शेवटची होती, तिला शिजवत होती. आणि इकडे भाजीच्या फोडणीची पण तयारी केली होती. तर छान जिरे मोहरी टाकून तेलावर टाकली होती गरम, आणि छान जिरे मोहरी तडतडली. त्याच्यानंतर कांदा टाकला, कांद्याला थोडंसं चिमू दिलं. त्याच्यानंतर लसण जिरं टाकून घेतलं. आता अर्ध्या शिजल्या कांद्यामध्येच लसण जिरं टाकायचं, कारण दोन्ही मिक्स करून एकात छान शिजू द्यायचं, छान लाल होऊ द्यायचं, त्याला पूर्ण असं लालवट होऊ द्यायचं, म्हणजे खरंच चव वेगळी देतो. आता तुम्हाला पण भाजीची प्रोसिजर माहीत आहे, तुम्ही म्हणाल ते काय सांगते बाई, आम्हाला तर माहीतच आहे. पण कसं माझ्या व्हिडिओमध्ये जी रेसिपी राहते त्या रेसिपीचे पूर्ण डिटेल मला सांगायचं लागते. तर बघा त्याच्यानंतर कांदा आणि लसण जिरं छान लाल झालं. त्याच्यानंतर मिरची टाकून घेतली, मिरच्याचं थोडंसं हिरवं पण तेलात उतरू दिलं. आणि टमाटर, लसणाच्या पाकळ्या हे टाकून घेतलं. आता टमाटर टाका नाही तर नका टाकू, तुमची मर्जी, कारण ह्या भाजीला आपली एक वेगळीच चव राहते. अगोदरच ते आंबट राहते, तर टमाटराची काही गरज नाही, पण मला टाकूशा वाटलं म्हणून मी एक कच्च्या रंगाचं टमाटर टाकलं. त्याच्यानंतर तुमच्या चवीनुसार मसाले आणि लसण जिरं हळद टाकून घ्यायची. आणि तिखट टाकायचं. आता तिखट पण तुमच्या चवीनुसार आहे, तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही मिरची पण जास्त वापरू शकता, किंवा मिरची जास्त नाही वापरले तिखट पण टाकू शकता, पण तिखटापेक्षा मिरचीच बरे. पण माझ्याकडे जास्त मिरची नव्हती म्हणून मी तिखट टाकलं. त्याच्यानंतर डाळ टाकली, बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. आणि गरम पाण्यात डाळ भिजवायला टाकली होती, म्हणून छान भिजली होती हे बघा. त्याच्यानंतर डाळ पण टाकून घेतली. आता डाळला थोडंसं तेल सुटू द्यायचं, तशी काही डाळला शिजू द्यायची गरज नाही, कारण गरम पाण्यात भिजवली आणि अर्धा 1 तास भिजली, म्हणून ती छान भिजू नाही, तिला काही जास्त शिजू द्यायची गरज नाही. तर बघ म्हणून त्याला काही जास्त शिजू द्यायचं नाही. बघा असं मस्त तेल सुटत वरी शिजू द्यायचं. बघा छान मस्त असं तेल सुटलं होतं, तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल. त्याच्यानंतर थोडी करून भाजी टाकून घ्यायची. अशी मी 3 वेळा थोडी करून भाजी टाकली आणि फिरवून घेतली, कारण ही भाजी तुम्हाला दिसली जरी कितीही म्हणजे कढईभर असली तरी ती तेवढी नाही होते, हे पाठीभरच. आणि आम्हाला ते पुरून जाते, कारण आम्ही 3घच जण आहो. तुम्हाला मागच्याच व्हिडिओ सांगला आमच्या घरचे गावाला जाणार आहे म्हणून, म्हणजे गेले बा म्हणून. आणि आज डुगूचे मोठे बाबा पण येणार होते. तर बघा त्याच्यानंतर छान माझी भाजी इकडे शिजत होती आणि भाकरी जोराची झाली होती. तर बघा छान भाकरी म्हणजे भाजी झाली होती. तर बघा भाजी माझी जेवढी होती मग अशी दिसत होती, आणि आता शिजून बघा केवढी झाली, तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल. तर बघा छान असा देवाला आता नैवेद्य करून घेणार होती. आणि आता छान मस्त मी पण जेवण करून घेणार होती, कारण बाकीचे सगळे गरम जेवण करतच होते. आणि तुम्हाला व्हिडिओत आवाज येत असेल तर माझा डुगू बडबड करत आहे. तर बघा त्याच्यानंतर छान जेवण केलं आणि
आणि संध्याकाळी 4 वाजता त्याचे मोठी आई मोठे बाबा बाजारातून आले होते. तर त्यांनी कणस आणले होते. अशा रिमझिम पावसात गरम गरम मसाला कणीस खाण्याची मज्जाच वेगळी होती. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.